13 दिवसाची ही टूर असते. त्या संदर्भात जास्त होणार नाही, पण दॅट इज आर बेसिक टोके. आजचा जो विषय आहे महत्त्वाचा, हा विषय असा आहे की आताच्या मुलांची थोडं सगळं विजय किंवा स्वप्न बदलली आहे. मग आता आपण त्यांना जर पूर्वीची मुलं बघितली तर जनरल इतिहास, भूगोल, गणित असा अभ्यास करायचे. टेलिकॉम किर्लोस्कर या ठिकाणी किंवा अशा मोठ्या कंपन्यांमध्ये जॉईन व्हायचे. आणि मी स्वतः किर्लोस्करलाच होतो इंजिनिअरिंग नंतर. पण आताच्या मुलांचं काय झालंय, आताची मुलं सिलिकॉन व्हॅली किंवा कॅनडाला जायचंय, इतके हजार पाऊंडमध्ये पगार मिळतो, तितके $1000 पगार मिळतो. सगळी आताची यंग मुलं ह्या टाईपमध्ये विचार करतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन्सना तिकडे खूप मागणी आहे. आणि भारतातली जी मुलं असतात ती खूप सिन्सिअरली तिथे काम करतात, नको ते जात नसतात त्याला. आणि तिकडच्या ज्या कंपन्या आहेत त्या इतक्या त्यांनी मेल केला की खरोखर त्यांना इंटरव्ह्यूला बोलून घेतात, जी मुलं सिलेक्ट होतात. आणि आता 1-1 कोटी रुपये पगार मिळतात इंडियन करन्सीमध्ये. तर ही आत्ताची ट्रेंड आहे. आणि मग आपला मुलगा ते ऐकतो की इंजिनिअरिंग कॉलेजचा हा शेजारी राहणारा मुलगा, त्याला हा जॉब मिळाला, तो जॉब मिळाला, त्याला 21,000 पाऊंड पगार आहे. आणि एकंदर परिस्थिती या पद्धतीने पुढे जात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं होतं की आता ही प्रगती तर होती, पण आता नवीन जो ट्रेंड आलाय तो सिलेबसमध्ये इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. आतापर्यंत आपण इतिहास, भूगोल, गणित किंवा सायन्स हे सगळेजण अभ्यास करत होते. आता आम्ही गेली कित्येक वर्ष यावर एक स्टडी केला. आणि आता आजच्या काळात अशा शाळा आयडेंटिफाय केल्या की ज्या शाळांमध्ये खरोखर काहीतरी पोटेन्शियल. बिकोवाडी एरियात आम्ही जो काही सर्वे केला सगळा, त्यामध्ये विद्यानिकेतन म्हणून आम्ही गेले 22 वर्ष असोसिएटेड आहे. तर इथं रोबोटिक्स, AI, कोडिंग, त्याच्यानंतर VR, स्पेस टेक्नॉलॉजी आणि काही मोटिवेशनल मूव्हीज असा ॲडिशनल 6 सब्जेक्ट आता त्यांच्या रेग्युलर सिलेबसमध्ये ॲड करण्यात आले. आणि हे सिलेबसमध्ये ॲड केल्यानंतर आज रोबोटिक्स म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आता त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. म्हणजे आज जर का कम्प्युटर, AI आणि कोडिंग इतकं बेसिक झालं आहे की आपल्या मुलाला कम्प्युटर येत नाही असं होतच नाही. सगळ्यांना येतो. आता मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये परिस्थिती अशी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत नाही म्हणजे की तो मुलगा कॉन्फिडंटच नाही. आणि इंटरव्ह्यूला गेल्यावर AIचं नॉलेज नाही तुला, हे येत नाही तुला, संपलं, हे शिकवायला पाहिजे काम आहे. तर माझं प्रांजळ मत आहे की ह्या सगळ्या गोष्टी जर आता सुरू झाल्या, जगात आल्या दोघांच्या, तर आता त्याकरता लागणारे सिलेबस आणि त्याकरता होणारं अपडेशन जर नाही केलं तर मुलं कॉम्पिटिशनमध्ये मागे पडतात. आम्ही मुंबईच्या मोठ्या मोठ्या शाळांमध्ये हा सिलेबस चालू केला आहे. पुण्याच्याही खूप शाळांमध्ये सुरू केला आहे. एरिया वाईज करतोय आम्ही, म्हणजे सगळ्या शाळेत नाही करू शकत. आणि याला इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. याला बेसिकली जे बनवलंय आम्ही त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय होईल मुलांवर, त्यांचा वर्षभर इंटरेस्ट टिकेल का, आणि तो टिकण्यासाठी काय काय आपल्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरायला लागतील किंवा त्याला काय काय शिक्षण देत आहे याची एक फिल्म बनवली आहे. पण फ्युचरच्या दृष्टीने एक 10 मिनिटाची फिल्म आहे. त्यामध्ये मुलाचा इंटरेस्ट टिकावा म्हणून काही आर्ट्स टॉईज पण वापरते जेणेकरून त्याला ती ऑपरेट करायला मिळते, जी लाखो रुपयाची सगळी आहे. तर आपण तो व्हिडिओ बघूया आणि त्याप्रमाणे पुढचे आलो. थँक्यू. उभारलं जाणार आहे शाळेमध्ये पहिली फॅसिलिटी स्क्रीन एक्सटेंडर आहे. दुसरं 3D व्हर्जन पण आहे त्याचं. त्याच्यानंतर स्टेम लॅब उभी केली जाणार आहे शाळेमध्ये आणि AR VR लॅब उभी केली जाणार आहे. या फॅसिलिटी शाळेमध्ये प्रोव्हाइड करतोय. आता याच्यामध्ये स्क्रीन एक्सटेंडर आणि 3D टेंडर हे जे उभं करतोय आम्ही, हे स्क्रीन एक्स टेक्नॉलॉजी काय आहे, मुलाला त्याचं काय उपयोग आहे हे दाखवते. हे फॅसिलिटी
असं थिएटर दिसेल, या टाईप मध्ये थिएटर दिसेल आपल्याला नवीन बदलायची लेफ्ट और राइट में, और इतनी एक्स्ट्रा कि आपका 270 डिग्री फील्ड ऑफ व्यू पूरी तरह से कवर हो जाता है। सुनने में दिल मस्त आता है। Experience that makes evolution simple. But Eva did not come. तर आपली मुलं आज घरी युट्यूबवर या थिएटरवर मी दाखवणार आहे या सगळ्या इन्स्पिरेशनल आणि त्यावर आई किंवा बाबांनी फक्त एक सही करायची, हा पालकांचा म्हणजे मुलगा आपला काय करतोय दर आठवड्याला किंवा 10 दिवसाला जी मुली बघेल ती बघितल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची क्लिप येईल छोटी आणि नंतर मुलाचं वर्कशीट येईल, त्यावर तुम्ही सही करायची आणि जसे जसे त्याचे स्कोअर कार्ड वाढत जातील त्याला स्कोअर कार्ड मिळणार आहे याच्यावर प्रत्येक वर्कशीट की नंतर त्याला त्यावर एक इन्स्पिरेशनल गिफ्ट मिळणार आहे किंवा त्याला काही इन्सेंटिव्ह, ही स्कोअर कार्ड मुलांनी प्रिझर्व करायचे ज्या सूचना आम्ही वर्गात घेऊया. तर यात पालकांचा रोल पण आहे पुढे. आता पुढचे जे आहे ते आहे स्टेम लॅब आणि AR/VR लॅब. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. The struggle and climb. The clock keeps spinning, but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. आता या ज्या 2 लॅब बघितल्या आपण, या लॅब मध्ये जी इक्विपमेंट्स वापरली जातात, जी इक्विपमेंट वापरली जाणार आहे ते मेटावर्स म्हणून कंपनी आहे, त्याच्यावर कोलॅबोरेशन आहे. हा मेटाक्वेस्टचा एक गॉगल जो आहे तो 52,000चा आहे. याच्यामध्ये मुलं व्हर्च्युअल रियालिटी काय आहे आणि व्हर्च्युअल रियालिटीचे फायदे काय, ती वापरली कशी जाते, हा हेल्थ केअरमध्ये, डिफेन्स फोर्सेसमध्ये, रेग्युलरमध्ये हे इमर्सिव्ह एक्सपिरियन्स हा जो प्रकार आहे. आताचा पुढचा फ्युचर आहे इमर्सिव्ह एक्सपिरियन्स. पूर्वी हार्टचे ऑपरेशन प्रॅक्टिस करायचे, आधी आता VR वर करतात आणि नंतर मग ऍक्च्युअली करतात. ही बरीच मोठी टेक्नॉलॉजी आहे, पुढे सांगितलंय. अजून एक 5 ते 7 मिनिटाची फिल्म आहे, पण खूप महत्वाची आहे, तुम्ही बघून घ्या. आता मी यातनं या 2 लॅब बघितल्या तुम्ही, स्टेम लॅब आणि AR/VR लॅब. आता मुलं कुठले कुठले सब्जेक्ट शिकणार आहेत ते सांगितले. रोबोटिक्स आहे पहिला सब्जेक्ट, दुसरा कोडिंग आहे, तिसरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, चौथा व्हर्च्युअल रियालिटी आहे, पाचवा रेडिओ कंट्रोल टेक्नॉलॉजी आहे, 6वा इस्रो तर्फे स्पेस टेक्नॉलॉजी आहे आणि 7वा जो आहे तो मोटिवेशनल फिल्म आहे. म्हणजे 5 सब्जेक्ट त्यांच्या अभ्यासात वाढणार आणि एक फिल्म सेक्शन. आता ते काय काय छोटे छोटेसे क्लिप दाखवले 5ही सब्जेक्टचे, ते बघूया. आता रोबोटिक्स सेक्शन.
samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. At night, soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. त्याला म्हणतात ह्युमनाइड रोबोट. हे बायोलाइट्स आहेत. हे 2-2 लाखाचे रोबोट्स आहेत, पण याच्या किट येतात. म्हणजे हा असेंबल्ड रोबोट मुलांकडे येत नाही. हा बॉक्समध्ये याचे पार्ट्स येतात. ह्याच्यामध्ये सर्वो मोटर्स असतात. त्याच्यात वेगवेगळे मेकॅनिकल त्याचे पार्ट्स असतात. 5 मुलं मिळून एक रोबोट तयार होतो. 5 मुलं म्हणून ते सगळे जोडतात. त्याच्यासाठी आमच्या फॅकल्टी असतात. रोबोटिक्ससाठी वेगळं पुस्तक आहे, वेगळं टेक्स्टबुक आहे. त्याचा अभ्यास पण मुलांनी करायचा आहे. तर 5 मुलांकडून हा 9वीच्या सिलेबसमध्ये एक रोबोट पडतो. ह्याचे 80 प्रोग्राम आहेत. पण या रोबोकॉममध्ये किंवा कुठल्याही इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जर हे तयार केलेले रोबोट आपण शाळेतर्फे प्रेझेंट केला तर आता अख्ख्या भारतामध्ये कोणीही हे रोबोट शिकवत नाही. ह्युमन आहे. पण हा 9वीचा सिलेबस आहे. म्हणजे 9वी पर्यंत मुलगा पोचेपर्यंत त्यांचे जे सिलेबस आहेत ते वेगळे आहेत. त्याची टेक्स्टबुक पण वेगळी आहे. पण रोबोटिक्समध्ये आपण ही टेक्नॉलॉजी शिकवणार. आता जो आहे जो 3D प्रिंटर दाखवला त्याला रॉ मटेरियल देण्यात येईल. त्यातलं ते सॅटेलाइट, ॲस्ट्रॉनॉटची मॉडेल्स किंवा डे टू डे रुटीनमध्ये ज्या गोष्टी लागतात. 3D प्रिंटर म्हणजे काय, इथपासून ते मी 3D प्रिंटरवर वस्तू बनवू शकतो इथपर्यंत मुलगा तयार होतो. तिसरी गोष्ट DJI फॅन्टम म्हणजे जो ड्रोन दाखवला याच्यामध्ये. शेवटी पूर्वीचे ड्रोन काय होते, मुलं गंमत म्हणून उडवायची रिमोट. आताचे ड्रोन काय झाले, आताचे ड्रोन कुणाला सांगायची गरज नाहीये. कारण आता जे काही इराणचं आणि आपलं चाललंय, आपलं म्हणजे असे इस्रायलचं, ह्याच्यामध्ये जे ड्रोन्स बनवलेत त्यांनी आणि त्याच्यामध्ये जे पेलोड डिप्लॉय करतायत ते पेलोड म्हणजे बॉम्ब. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती इतकी ॲडव्हान्स आहे की पूर्वी सोल्जर्स म्हणजे एक मोठी ॲसेट होती देशाची, की आमच्याकडे 15 लाख सोल्जर्स आहेत. आता सोल्जर्स हा कन्सेप्टच मागे गेला. तुमच्याकडे किती लाख सोल्जर असू दे, तुमच्याकडे ड्रोन्स किती आहेत, तुमच्याकडे इंटरसेप्टर्स किती आहेत याला महत्त्व आहे. म्हणजे काळ बदलला ज्याला म्हणतात तो असा बदलला. आता हे जे ड्रोन्स मुलं शिकणार आहेत हे VR ड्रोन्स आहेत. म्हणजे मुलगा नजरेने तो ड्रोन कुठल्याही ठिकाणी नेऊ शकतो आणि पेलोड डिप्लॉय करू शकतो. आता पेलोड म्हणजे आपण काय बॉम्ब ठेवणार नाही, पण मेडिकल इमर्जन्सीमध्ये कुठलंही इंजेक्शन किंवा कुठलंही औषध किंवा काहीही येणार आहे तुम्हाला दिसेल वर्षभरात सगळे. ही टेक्नॉलॉजी मुलाला पूर्णपणे कळेल आणि तो शिकेल. म्हणजे आता पुढे जे जे घडत चाललंय जगात हे सगळ्या त्याचे बेसिक्स आम्ही तयार करून घेतोय. तर आता आपण इतिहास भूगोल कमी शिकणार आणि हे जास्त कॉन्सन्ट्रेट करणार. आता पुढे बघूया आपण रेडिओ कंट्रोल टेक्नॉलॉजी. यातली प्रत्येक गोष्ट मुलांना स्वतःला चालवायला मिळणार आहे आणि त्याच्यातला आउटलाईन टेक्नॉलॉजी आम्ही शिकवणार आहे. आता बघू. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero
samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. At night, soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. आता ऑपरेट करायला मिळणार आहे. त्याचं कारण काय आहे की ही एक तर मुलांनी वाट पाहावी की प्रत्येक तासाला आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळते. याच्यामध्ये मेनली सगळं सिग्नलिंग शिकवलं जातं. रेडिओ कंट्रोल टेक्नॉलॉजी म्हणजे ट्रान्समीटर कसं काम करतो. तुम्ही जेव्हा सिग्नलिंग करता तेव्हा एक असतो ट्रान्समीटर, एक दुसऱ्या एंडला असतो रिसिव्हर. तर सिग्नलिंग कसं होतं हा खूप मोठा विषय आहे आणि हा मुलांना ह्या RC रिमोट कंट्रोल टॉयच्या माध्यमातून शिकवला जातो. आता त्याला बुलेट ट्रेन म्हणलं की त्याला माहीत नसतं. जपानला काही मुलं गेलेली नसतात. पण जेव्हा RCच्या ट्रेन त्याला चालवायला मिळतात, पहिली म्हणजे साधी ट्रेन चालवायला मिळते, त्याला रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आणि नंतर बुलेट ट्रेन चालवायला मिळते. किंवा जी हेलिकॉप्टर्स आणलेली आहेत आमच्याकडे आहेत, ही हेलिकॉप्टर विदाऊट जायरो कशी उडतात, बॅलन्स होत नाही, हे पहिल्यांदा मुलगा उडवून बघतो आणि त्याच्यानंतर जायरो असलेलं हेलिकॉप्टर जो उडवून बघतो तेव्हा त्याला त्या दोन्हीतला फरक कळतो आणि मग त्याला जायरोस्कोप म्हणजे काय हे शिकवलं जातं. याला नुसतं जर का तोंडी शिकवलं की जायरोस्कोप म्हणजे एक डिव्हाइस असतो विच बॅलन्स्ड ऑप्टिकल, तर ते त्याला डोक्यात शिरत नाही. पण जेव्हा त्याला प्रॅक्टिकली कळतं की ह्याचा खरा युसेज काय आहे आणि तो अर्धा तास त्यावर घालवतो की 40 मुलांची बॅग सगळ्यांना ती हेलिकॉप्टर दिली जातात. उडवल्यानंतर त्याचा पूर्वी जसे एज्युकेशनल एड वापरायचे शिक्षक तसे एज्युकेशनल एड म्हणून आम्ही वापरतो ही सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये दुसरी RC सबमरीन दाखवलंय. आता RC सबमरीन म्हणजे काय, मुलांच्या हातात रिमोट कंट्रोल असतो. पाण्याचा इथं हाऊसमध्ये साधारण 1-1.5 मीटरच्या सबमरीन्स आहेत. या खाली कशा जातात, वर कशा जातात, का जातात, ते खाली जाण्यासाठी त्याच्यावर कुठलं लोड देण्यात येतो, वर येताना त्यातला कुठला लोड व्हॅक्यूम कसा क्रिएट केला जातो हे त्याला शिकवायच्या आधी त्याला ते प्रॅक्टिकल करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आवडाव्या शिकायच्या आधी म्हणून हा उपक्रम आहे. हे सगळे मुलांना इक्विपमेंट मिळतील. आता व्हर्च्युअल रियालिटी बघूया, हा महत्वाचा आहे. जी मुलं इंजिनियर आणि डॉक्टर होणार आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचा विषय. मध्ये 2 प्रोब असतात. आता कुठलाही ऑब्जेक्ट डिसेंबल आणि असेंबल कसा करायचा याचं बेसिक नॉलेज मुलाला मिळतं. म्हणजे आता एक स्केल्टन आहे, हा स्केल्टन मुलाला VR मध्ये दिसतोय मेटा क्वेस्ट मध्ये. आता तो त्याला पूर्ण डिसेंबल करायचा आहे. हार्ट बाजूला काढायचं आहे, बोन्स बाजूला काढायचे आहेत आणि परत जोडायचा आहे.
किंवा पॅटर्न टँक आपले T80 T72 रशियन टँक्स आपण वापरतो, त्याची मॉडेल्स आहेत. आज त्याला तो टँक कम्प्लीट डिसेंबल करायचा आहे आणि परत जोडायचा आहे. तर तो 2 प्रोब ह्याच्यामध्ये जे त्याच्या हातात असतात त्यांनी तो परत असेंबली डिसेंबली. म्हणजे काय आहे की त्याला हेल्थ केअरमध्ये, आर्मीमध्ये, कुठल्याही फील्डमध्ये VR वापरलं कसं जातं, VR हेडसेट काय असतो, त्याच्या लेन्सेस काय असतात, ही टेक्नॉलॉजी काय आहे, हे सगळं त्याला शिकवलं जातं. आणि प्रॅक्टिकली त्याला हे गॉगल लावायला दिले जातात. पहिल्या महिन्यात जी प्रॅक्टिकल चालू होते त्यामध्ये हे सगळं मुलांना ॲक्च्युअली दिलं जाणार आणि नंतर शिकवलं जाणार. तर आता हेल्थ केअरचं इथं एक्झाम्पल दाखवलंय, बघूया. आता पुढचा जो सब्जेक्ट आहे तो आहे स्पेस टेक्नॉलॉजी आणि एव्हिएशन. स्पेस टेक्नॉलॉजी शिकवण्यासाठी ह्या डिव्हिजनचे जे प्रमुख आहेत हे प्रोफेसर सुरेश नाईक, हे इस्रोचे ग्रुप डायरेक्टर, फॉर्मर ग्रुप डायरेक्टर इस्रो, त्यांनी हा सिलेबस तयार केला आहे. पुस्तकं पण त्यांचीच आहे. तर आज तुम्हाला इस्रोमध्ये जाण्यासाठी किंवा स्पेसमध्ये काहीतरी करिअर करायचं असेल, एव्हिएशनमध्ये करिअर करायचं असेल, तर त्याचे बेसिक्स काय आहेत, कुठल्या सब्जेक्टवर किती अभ्यास करायला लागतो. युविका म्हणून एक प्रोग्राम आहे, पुढे याच्यात येईल. युविका म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला सिलेक्ट झाल्यानंतर 2 आठवडे इस्रोमध्ये फ्री राहणं आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये इंटरॅक्ट करायला मिळतं. तिथल्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीजशी बोलायची त्याला संधी मिळते. तो एक प्रोग्राम आहे. जायचे यायचे पैसेपासून इस्रो पे करतं. इव्हन आई किंवा वडील घेऊन गेले तर त्यांचं सुद्धा तिकीट इस्रो काढतं, पण सिलेक्ट झाल्यावर. तर हा सिलेक्ट होण्यासाठी क्रायटेरिया काय माहिती आहे का, की मुलांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे. एवढीच प्रोसेस आहे त्याला. त्या फॉर्ममध्ये काय आहे की तुम्ही कुठली एक्झिबिशन बघितली, तुम्ही कुठले स्पोर्ट्स खेळता, काही थोडक्यात त्या फॉर्ममधनं अशी माहिती मिळते की मुलगा खरोखर काय आहे, त्याला खरोखर इंटरेस्ट आहे का सायन्समध्ये, स्पेसमध्ये. आणि त्यावरनं तो फॉर्ममधनं ते ॲनलाइज करतात आणि शक्यतो गुगलची मुलं घेतात. पण संधी सगळ्यांना असते आणि मग तो फॉर्म आम्ही इस्रोमध्ये पाठवतो आणि युविकाला आठवतो. तर त्याची तयारी म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झिबिशनला त्यांनी गरजेचं आहे जाणं, आयुकाला जाणं गरजेचं आहे, अहमदाबाद इस्रो बघणं गरजेचं आहे, किंवा इथं आता इन्व्हेशन सेंटर आहे. म्हणजे जी चांगली ठिकाणं आहेत पुण्यातली रिलेटेड टू स्पेस अँड एव्हिएशन, ती कुठली आहे ती सगळी माहिती मुलांना देतो आम्ही. आणि स्टार गेजिंग किंवा बरेच उपक्रम आहेत, ते सगळे उपक्रम यामध्ये घेतले जातात. काही ऑप्शनल आहेत, काही कंपल्सरी आहेत. तर त्या टेक्नॉलॉजीचे इंट्रोडक्शन ही आता स्पेस टेक्नॉलॉजी आपण बघू. At night, soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight.
आता हे जे आपण बघितलं, हे जे सॅटेलाइट्स आहेत हे मिनी सॅटेलाइट्स आहेत. छोटे सॅटेलाइट्स 9वीचा अभ्यासक्रम आहे हा. ही मुलं तयार करतात. ह्याच्यामध्ये 5 मुलांकडून एक सॅटेलाइट मुलं तयार करतात. याला कपसॅट नाव आहे. तुम्ही जर युट्यूबवर गेला कपसॅट बाय सुरेश नाईक तर तुम्हाला 100 व्हिडिओ मिळतील. एवढ्या शाळांमध्ये हा उपक्रम आम्ही केलेला आहे. म्हणजे पुण्यातल्या मुंबईतल्या सगळ्या नामांकित शाळा या उपक्रमात आलेल्या आहेत. हे सगळ्या TV चॅनल्सवर आहे हा उपक्रम. तर यातनं बेसिक मुलाला काय लक्षात येतं की सॅटेलाइट म्हणजे काय, मायक्रो कंट्रोलर युनिट म्हणजे काय, ऑर्डिनो सर्किट म्हणजे काय आणि सॅटेलाइट कसा तयार करायचा हे स्वतः मुलं छोटं की 5 मुलात एक याप्रमाणे त्याला शिकवलं जातं आणि पूर्ण सॅटेलाइट कसा तयार होतो हे दाखवलं जातं. हे मुलं सॅटेलाइट स्वतः हाताने तयार करत नाही, वर्गात केला जातो आणि त्याला पूर्ण त्याची माहिती दिली जाते त्यांच्या समोर करून. आणि लॉन्चिंगला सगळी मुलं तिथं असतात आणि त्यावेळेला एक एक ग्रुप ॲटमॉस्फेरिक डेटा जो घेतो वेन इट गेट्स लॉन्च्ड इट इज लॉन्च्ड विथ द हेल्प ऑफ ड्रोन. ज्याला मोठे मोठे ड्रोन्स येतात इथे शाळेमध्ये आणवावी. आपण केला नाही ना इथे. तर ते ड्रोन आल्यानंतर त्याला पॅराशूट आणि सॅटेलाइट हे त्याच्यावर असतं. 20 मीटर साधारण 60 फूट हाईटपर्यंत ड्रोन्स जातात. ती डिप्लॉय पॅराशूट उघडतं, त्याच्या खाली सॅटेलाइट असतो. 60 फुटापासून ग्राउंडपर्यंत येणारा ॲटमॉस्फेरिक डेटा जो आहे, म्हणजे बेसिक नॉलेज अगदी ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ह्या 3 बेसिक पॅरामीटर प्रत्येक अल्टिट्यूडला काय आहे हे मुलं ग्राउंड स्टेशनवर बघतात आणि अनाऊन्स करतात. पण मुलांना हे क्लिअर होतं की GPS चालतं कसं, सॅटेलाइट्स वर्क कसे करतात. तुम्हाला कुठलाही माणूस आज सॅटेलाइटनी ट्रेस कसा करता येतो, ती टेक्नॉलॉजी काय आहे म्हणजे ह्याचा ही सुरुवात आहे. तिथून ही टेक्नॉलॉजी जाते लिसायन्सपर्यंत आणि इंटरसेक्शनला. इंटरसेक्टर काय आहे हे जनरली मुलांना कळतं की हे असंच आहे. सो दे आर क्लिअर अबाउट द कन्सेप्ट. येस. ही जी आता राईड बघताय तुम्ही ही अपोलो 11 राईड आहे. तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. याच्यामध्ये प्रत्येक मुलाला ॲस्ट्रॉनॉटचं कॉस्ट्यूम घालतो आम्ही आणि ही प्ले स्टेशनवर VR राईड आहे. म्हणजे तुम्ही रॉकेटमध्ये चढल्यापासनं शटलमध्ये चढल्यापासनं मूनवर जाऊन परत खाली येईपर्यंत ही 20 मिनिटाची राईड आहे. व्हर्च्युअल राईड म्हणतात त्याला, इमर्सिव्ह राईड. पण ही हे 10-12 वर्षाची मुलं नाही, 70 वर्षाच्या आजोबांनी जरी ही राईड केली तरी त्याला वाटतं की हा इमर्सिव्ह आहे. ॲक्च्युली तुम्ही त्या ॲम्बियन्समध्ये जाता ह्याच्यामध्ये. हे फार हायटेक गव्हर्नमेंट आहे. ते मी नंतर डेमोला देणार आहे सगळ्यांना, कदाचित पालकांनाही मिळतील. तर ही राईड मुलांना दिली जाते. ही राईड दाखवली. त्याचं नाव आहे अपोलो 11. ही प्रत्येक मुलाला सिलेबस वाईज आणि स्टँडर्ड वाईज दिली जाते. हे आता पूर्वी जे इस्रोमध्ये युविका प्रोग्राम आहे या प्रोग्रामचं नाव आहे यंग सायंटिस्ट प्रोग्राम. Young Scientist Program is a special initiative introduced to Indian school students. They mainly class 9. Space science, technology, applications for 3 week residential camps, offering interesting STEM careers, especially for rural students, hands-on activities, lectures, and visits to ISRO sector. असा हा प्रोग्राम आहे. हा पूर्णपणे फ्री असतो.
Plotting life stories on a corner stoop. See what's good. Laughter echoes loud through the lane. कोणाला इंटरेस्ट बघूया. ते वेगवेगळ्या शाळांचे It's a wonderful that you वेगवेगळ्या शाळेचे रिव्ह्यू विषय सगळे मोठ्या मोठ्या इथे आम्ही हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. हे तुम्हाला युट्यूबवर पण भेटतील सगळे. तर असा हा टोटल प्रोग्राम आहे. वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला उतरतील, यांची नंतर परीक्षा पण आहे. तर असा हा सिलेबस सुरू होतोय. तर आता याची माहिती, तुमची फी स्ट्रक्चर आणि याला किती पैसे भरावे लागतील बा हे मी सांगतो. याला साधारण आपल्याला महिन्याला 300 रुपयापर्यंत खर्च आहे या सिलेबसचा. म्हणजे वर्षाला 3000 रुपये एक्स्ट्रा आपल्याला यात भरायचं, म्हणजे ॲडिशनल सिलेबस करा. आणि हे तुम्ही तुमच्या हिशोबाने साधारण जूनमध्ये 1000चा पहिला हप्ता भरावा असं मला वाटतं. कारण हे सगळं आम्ही एवढं उभं करतोय. तर आम्ही पण असं नाही केलं की सुरुवातीला सगळी फी पहिल्यांदा भरायची आहे. 1000 रुपये जूनमध्ये भरू, असं करत करत दिवाळीपर्यंत आपण पोहोचलो. ही जी सिलेबस सुरू होईल हा जूनमध्ये चालू. जूनमध्ये याची सुरुवात होईल. याचे क्लासेस वेगळे असतील, हे शाळेमध्येच असतील, शाळेबरोबरच असतील. शाळेच्या क्लासेसचं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक तुम्हाला जूनच्या आतमध्ये घरी येईल. फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे की हे आपण मुलाला पैसे भरले आणि तो करेल आता असं होणार नाहीये. की ज्या ज्या गोष्टी मुलं करतो या सगळ्याची वर्कशीट आहे आणि त्यावर पालकांच्या सह्या. आपण एक सही फक्त दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला वर्कशीट आली की त्यावर करणं आम्हाला अपेक्षित आहे. की आपला मुलगा काय शिकतोय हे प्रत्येक 15 दिवसाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो मुलगा आज रकेट टाटा बघतो ही क्लिप तुम्हाला येणार 10 सेकंदाची, किंवा तो आज हे करतोय ही क्लिप तुम्हाला येणार आणि त्यावर त्याला वर्कशीट येणार. त्यावर आई किंवा बाबांनी सही करणं अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच. कुणाला काही शंका असेल तर विचारूया. आज आपल्या मुलामध्ये एक विषय बघायचा खूप महत्वाचा आहे आणि थोडासा आपल्याकडून स्किप झाला असेल, लक्षात आलं नसेल हा व्हिडिओ बघितला. आजकालच्या मुलांची स्वप्न होते आणि आजकालच्या मुलांच्या अपेक्षा होत्या. म्हणजे पूर्वीची मुलं आणि आत्ताची मुलं यामध्ये फरक असा आहे की पूर्वीची मुलं मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी शिकायची, कुठेतरी मस्त भारतातल्याच कुठल्या तरी कंपनीमध्ये छान जॉब करायची आणि हे त्यांची पद्धत आहे. आताच्या मुलांचं काय झालंय, इंटरनेटमुळे आणि बाकी सगळ्या एक्सपोजरमुळे आता गुगल, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, इलॉन मस्कची कंपनी असं सगळं मुलांना आजूबाजूला सगळं दिसायला लागलं. आणि मुख्य म्हणजे त्यांना तिकडे जॉब मिळत आहे. म्हणजे आताची जी मुलं इंजिनिअरिंग केलेली आहेत किंवा जी मोठी मुलं आहेत ते बघतात ही मुलं छोटी $1 पगार आहे, तितके $1000 पगार आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन करतात शाळेत मुलं. आणि त्यांना प्लॅटफॉर्म नाही ना पण ह्या मुलांना की मॅथ्सची कसं बाबा अभ्यास घेत होते किंवा ट्युशन लावत होते, शाळेत शिकायचे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, AI, कोडिंग याचा बाबा कसा अभ्यास घेणार किंवा असे ट्युशनही नाही की हे सगळं शिकवतात त्या लेवलचं. मग आता करायचं काय, मुलांची स्वप्न तर बदलली आहे आणि बरोबर आहे ते मोठे होणार, हा व्हायला पाहिजे आपल्या मुलांनी. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ केला आहे. अगदी महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेत हे सगळं सुरू आहे हे मला सांगायचं. आपल्या शाळेत हा ॲडिशनल सिलेबस सुरू आहे आणि यामध्ये रोबोटिक्स, AI, कोडिंग, स्पेस टेक्नॉलॉजी, VR टेक्नॉलॉजी, ऑग्युमेंटेशन हे सगळं मुलं शिकतात. आणि हे सगळं शिकण्यासाठी एक सेपरेट लॅब तयार केली आहे शाळेमध्ये, दॅट इज स्टेम लॅब. आणि 2 मोठी थिएटर तयार होते मुलांसाठी की ज्याच्यामध्ये त्यांनी दर 15 दिवसाला त्यांना एक फिल्म बघायला मिळेल, मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल, की जगात काय चाललं आहे, अमेरिकन युनिव्हर्सिटीज कुठल्या आहेत, गुगलमध्ये काय आहे, तुम्हाला इंडियन आर्मी जॉईन करायची आहे, नेव्ही जॉईन करायची आहे, कुठली फोर्सेस जॉईन करायचे आहेत किंवा तुम्हाला कुठे सॉफ्टवेअरमध्ये संधी कुठे आहे, तुम्ही किती मोठे होऊ शकता, असे त्यांना वर्षातनं 15 ते 20 फिल्म दाखवणार. हे सांगायचं कारण असं की बेसिकली आम्ही नासाचे टूर कंडक्ट करतो, एक प्रसंग म्हणून सांगतो. तर 13 दिवसाची टूर आहे, ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग कॅम्पला मुलं ही येतात आणि ट्रिपला निघालेला मुलगा आणि अमेरिकेहून सगळं बघून आलेला 13 दिवसांनी तोच मुलगा, या जमीन आसमानाचा फरक होता त्या मुलाच्या विचार पद्धतीने. 13 दिवसांनी मुलगा पूर्ण बदललेला असायचा.
त्याला कळायचं की अभ्यासच खुश आहे, पण तो कसला अभ्यास हा विषय आत्ता बघू. म्हणजे हे जे सगळे ॲडिशनल विषय आम्ही आता शिकवायला घेतोय आणि त्याची प्रॅक्टिकल्स देतोय, त्याची थोडीशी माहिती ह्याच्या पुढे एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे, तुम्ही तो आग्रहाने बघा. आपले चिरंजीव कन्या जे कोण असतील त्यांच्याकरता एक पुढची 10 मिनिटं काढून तुम्ही हा डिसिजन घ्या की हे आपण जे करायला निघालो आहे ते आपल्याला पटतंय का आणि आपल्या कन्येला चिरंजीवाला पण आवडेल का, अशी माझी एक छोटीशी विनंती. तर आपण बघा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.